तर कफ सिरपमुळे 4 वर्षीय चिमुकल्याचा 128 दिवसांच्या उपचारांनंतर मृत्यू झालेला आहे। मध्य प्रदेशमधील कफ सिरप प्रकरणातील मुलाचा नागपूर एम्समध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। 4 महिन्यांपासून अधिक काळ या मुलावर उपचार सुरू होते। कफ सिरपमुळे 4 वर्षीय चिमुकल्याचा 128 दिवसांच्या उपचारांनंतर मृत्यू झाल्याचं समोर आलंय। आणि बातमी आहे मध्य प्रदेशमधील कफ सिरप प्रकरण जे होतं त्यानंतर मुलाचा नागपूर एम्समध्ये मृत्यू झालेला आहे। या मुलावर उपचार सुरू होते। जवळजवळ 4 महिन्यांहून अधिक काळ या मुलावर उपचार सुरू होते। त्याचा अखेर उपचारांनंतर मृत्यू झालेला आहे। कफ सिरप चुकीचं दिलं गेलं आणि त्यामुळे प्रकरण बरंच गाजलेलं होतं आणि त्याचा परिणाम आपण पाहिले। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, 4 महिन्यांहून अधिक काळ उपचार, डॉक्टरांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे या संदर्भात? आपल्याला जसं माहित आहे की गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये मध्य प्रदेशातील आणि खास करून छिंदवाडा जिल्ह्यामध्ये कफ सिरप, लहान मुलांचं जे कफ सिरप असतं त्याच्या प्रादुर्भावाने अनेकांचे मृत्यू झालेले होते। आता त्यामध्ये नागपूरमध्ये एक हर्ष यादव नावाचा जो चिमुकला होता 4 वर्षाचा, तो गेल्या 4 महिन्यांपासून उपचार सुरू होते। त्याच्यावर नागपुरातील एम्स या रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र अखेर त्याची प्राणज्योत मालवलेली आहे। गेले 4 महिने म्हणजे जवळपास 128 दिवस तो त्याच्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत, मात्र तो वाचू शकलेला नाही। आणि त्यामुळे एकूणच जे कफ सिरपच्या प्रकरणामुळे मृत्यूंची जी संख्या झालेली आहे लहान बालकांची, ती आता 25 वर पोहोचलेली आहे। केवळ एक बालक जो होता 5 वर्षाचा, त्याच्यावर यशस्वी उपचार करून त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलेलं आहे। मात्र या प्रकरणात किंवा या हर्ष यादव याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलेलं आहे आणि त्यामुळे मृत्यू संख्या 5 झालेली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे देखील नोंदवलेले आहेत। तामिळनाडूची जी कंपनी होती त्याच्या संचालकांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि आता या प्रकरणाचा तपास जो आहे तो मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यामध्ये सुरू आहे। अगदी या कफ सिरपवर बंदी असताना सुद्धा असे प्रकार घडतात म्हणजे गंभीर आहे। धन्यवाद जितेंद्र, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।